नमस्कार, मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये। तर आज ना आपण मकर संक्रांती निमित्त तिळाचे परफेक्ट असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तुम्ही जर या योग्य पद्धतीने योग्य प्रमाण वापरून लाडू जर बनविला तर तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला ना आपण सफेद तीळ हे भाजून घेऊयात। इथे मी 1 कप एवढे सफेद तीळ घेतले आहेत। त्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 180 ग्रॅम एवढे सफेद तीळ इथे मी घेतले आहेत। गॅस आपल्याला इथे कमीच ठेवून तीळ हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मी इथे अनपॉलिश तीळ वापरले आहेत, त्यामुळे तीळ हे थोडे काळपट दिसत आहेत। तुम्ही कोणतेही तीळ वापरला तरीही चालेल। तीळ हे आपल्याला सतत ढवळत तिळाला रंग हलकासा बदलेपर्यंत किंवा तीळ हे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। चला तर मग तीळ हे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। तर हे बघा, तीळ हे मी अगदी गॅस कमी ठेवून 2 ते 3 मिनिटं छान असे भाजून घेतले आहेत। तिळाचा रंगही हलकासा बदलला आहे। तीळ आपल्याला जास्तही नाही भाजून घ्यायचे, नाहीतर ते कडवट लागतात। आता ना आपण तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पाव कप एवढे शेंगदाणे घ्यायचे। वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 50 ग्रॅम एवढे शेंगदाणे मी इथे घेतले आहेत। आता शेंगदाणे हे आपल्याला गॅस लो टू मीडियम करत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना गॅस कधीही मोठा नाही ठेवायचा, नाहीतर शेंगदाणे हे वरून भाजले जातात पण आतून मात्र ते कच्चेच राहतात आणि मग त्यामुळे लाडूची चव आहे ना ती पूर्णपणे बिघडून जाते। 1-2 मिनिटं शेंगदाणे हे छान असे भाजून घेतले की आता गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। संपूर्ण शेंगदाणे हे काढून घेतले ना की ते गरम असतानाच आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। शेंगदाणे गरम असताना त्याची साल ही पटपट निघते, त्यामुळे शेंगदाणे हे गरम असताना त्याची साल ही आपल्याला काढून घ्यायची। शेंगदाण्यांची साल ही काढून घेतली की आपण साल काढलेले शेंगदाणे आहेत ना ते या खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात। संपूर्ण शेंगदाणे यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर ठोकळा घ्यायचा आणि ठोकळ्याने हे शेंगदाणे आहेत ना ते चुरून घ्यायचे। आपल्याला याची पावडर नाही करायची, याची पूड नाही करायची, शेंगदाणे फक्त असे वरच्यावर चुरून घ्यायचे। शेंगदाण्यांना दाब देत ते शेंगदाणे आपल्याला चुरून घ्यायचे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही ते मिक्सरला प्लस मायनस मध्ये फिरवून घेतलात तरीही चालेल, पण लक्षात ठेवा आपल्याला याची पूड नाही करायची। आपल्याला शेंगदाणे हे जाडसरच ठेवायचे आहेत। तुम्हाला मी हे चुरून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तर हे पहा, याप्रमाणे आपल्याला शेंगदाणे हे चुरून घ्यायचे, थोडे जाडसरच ठेवायचे। लाडू खाताना शेंगदाणे दाताखाली आले ना की ते छान लागतात, त्यामुळे हे असेच याप्रमाणे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणेही भाजून तयार आहेत आणि तीळही भाजून तयार आहेत। तर लाडू करताना अशी तयारी करून घेतली ना की लाडू हे पटपट तयार होतात। आता एका गॅसवरती ना आपण कढई ठेवायची, मोठाच ठेवायचा गॅस आणि कढई ही तापवून घ्यायची आपल्याला। कढई ही छान तापली की यामध्ये 1 कप एवढं गूळ घालायचं। गूळ घातल्यानंतर ना आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे। यामध्ये आता 1 चमचा एवढं तूप घालूयात। आता गॅस आपल्याला कमीच ठेवून गूळ हा पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। कढई आधीच गरम करून घेतल्यामुळे ना गूळ हे पटपट विरघळलं जातं, गूळ विरघळायला मदत होते। गुळाचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 200 ग्रॅम एवढं गूळ मी इथे घेतलं आहे। लक्षात ठेवा, गूळ घातल्यानंतर गॅस आपल्याला कमीच ठेवून गूळ हा विरघळून घ्यायचा आहे। जर आपण गॅस मोठा ठेवला तर तुमचा पाक नक्कीच हा चुकणार, तुमचा पाक नक्कीच बिघडणार। त्यामुळे आपल्याला गॅस कमीच ठेवून गूळ हा विरघळून घ्यायचा आहे। गूळ हे छान असं विरघळलं ना की यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी घालायचंय। फार पाणी नाही घालायचं, फक्त 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी पुरेसं आहे। पाणी घातल्यामुळे ना गूळ हा छान असा हलकासा होतो, पाक बनायला मदत होते। आता गूळ हा आपण छान असा शिजवून घेऊयात। गॅस कमी ठेवायचा आहे आणि मगच गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आहे। पाणी घातल्यानंतर ना 1-3 मिनिटे इथे झाली आहेत। आपला पाक हा तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात असं हे थोडंसं पाक हे काढून घ्यायचं आणि हाताने असं ते गूळ कलेक्ट करायचं। त्याचं असा हा गोळा झाला ना की समजायचं आपला पाक हा तयार आहे। हे पहा, असं जेलीसारखं होतं, त्याचा आता आपला पाक हा तयार झाला आहे। मी इथे ना खुसखुशीत लाडू तयार करत आहे, त्यामुळे पाक हा मी इतपतच शिजवून घेणार आहे। आता यामध्ये ना आपण भाजून घेतलेले सफेद तीळ आणि शेंगदाणे घालूयात। त्यासोबत यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढी वेलची पूड घालायची। आता संपूर्ण जिन्नस हे व्यवस्थित मिसळून घेऊयात आपण। हे जे लाडू आहेत ना ते जास्त कडकही होत नाही आणि जास्त नरमही होत नाही, ते छान असे खुसखुशीत होतात। संपूर्ण जिन्नस एकजीव झाला ना की आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आहे ना
ते फक्त 2 ते 3 मिनिटं थंड करून घ्यायचं. फार वेळ थंड करून नाही घ्यायचं. फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे ना जवळजवळ 3 मिनिटे हे मिश्रण मी थंड करून घेतलं आहे. आता पाण्याने हात असा ओला करून घ्यायचा. चमच्याने थोडं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचे लाडू हे आपल्याला वळून घ्यायचे. हाताला पाणी लावल्यामुळे ना हाताला फार असे चटके बसत नाहीत आणि लाडू हे पटपट वळले जातात. तयार करून घेतलेला लाडू आहे ना तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे ना आपण संपूर्ण लाडू हे वळून घेऊयात. पुन्हा थोडं मिश्रण घेऊन हातामध्ये घेऊन त्याचे लाडू आपल्याला हे वळून घ्यायचे. चला तर मग संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे आपण वळून घेऊयात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर पटापट सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. म्हणजेच माझ्या रेसिपींचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. चला तर मग संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे आपण वळून घेऊयात. तर हे पहा, राहिलेलं संपूर्ण आहे ना जे मिश्रण तेही आपण काढून घेऊयात आणि याचा लाडू आपण वळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कढईतील संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे मी वळून घेतले आहेत. संपूर्ण मिश्रणाचे तीळ आणि गुळाचे गोल गरगरीत असे लाडू हे वळून तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा.